ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी को आदेश अलग पुरुष निरंजन को आदेश जय माता भगवती पार्वती सकल जगत स्वरूपिण हर हर महादेव शिव शंभो। एका साधकाने मला सांगितलं होतं की जालिंदर नाथांबद्दल तुम्ही माहिती द्या, तर देतोय ध्यानपूर्वक ऐका। जालिंदर नाथाला प्राप्त कसं करावं कसं नाही, घन रूपामध्ये ज्या ज्या साधकांच्या अंगामध्ये शरीरामध्ये जालिंदर नाथ येतोय त्यांना सांगतोय मी, लक्षात ठेवा। घन रूपात त्यांनी कसं प्राप्ती करावं किंवा ज्या ज्या साधकाच्या अंगात येत नाही त्यांनी सुद्धा कशी प्राप्ती करावं काय नाही, तो व्हिडिओ नीट सांगतो, नीट ऐका। जालिंदर नाथाला प्राप्त करायचं तुम्हाला जर असेल तर अरण्यामध्ये, रानात, जंगलात किंवा एखाद्या डोंगरामध्ये औदुंबराचं झाड बघा। औदुंबराचं झाड बघितल्यानंतर त्या औदुंबराच्या झाडाला साक्षात तुम्हाला दत्तगुरु समजून तुम्हाला तिथं दत्तगुरूंची पूजा करायची। मग त्या औदुंबराच्या झाडाला तुम्हाला पंचामृत वगैरे, अत्तर, गंगाजल हे तुम्हाला सर्व तिथं अर्पण करावं लागेल। त्यांनी पंचामृताने तिथं अभिषेक करून घ्यायचा, झाडांच्या खोडाचा तिथं अभिषेक करून घेतल्यानंतर साक्षात त्यांना दत्तगुरु समजून, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त त्यांना समजून तिथं तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, दत्तगुरूंची तिथं कशी पूजा करायची ते सांगतो। त्या टायमाला त्यांना तिथं दत्तगुरूंची पूजा करून घ्यायची, तिथं हार, पुष्प वगैरे त्यांना अर्पण करायचा। तिथं तुम्हाला 11 अगरबत्ती लावायचे। त्या ठिकाणी तुम्हाला तिथं 11 अगरबत्ती लावायचे। अरण्यात तुम्ही बसताय किंवा काय करतात, तर गावात बसताय वगैरे तर ते पण सांगतो। गावात बसताना, गावात जर तुम्ही बसत असाल तर काय करायचं, तर त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला औदुंबराचं जे झाड आहे तिथं दत्तगुरूंची, प्रभूंची तिथं पूजा करायची। पूजा केल्यानंतर तुम्ही तिथं पूजा केली, पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तिथं त्यांना सांगायचं आहे, एक नारळ ठेवायचा तिथं, एक नारळ तिथं अर्पण करायचं। तो नारळ ठेवताना काय करायचं, लाल धागा असतो ना, तो जो घटाच्या वेळेस आपण त्याला गुंडतो तो लाल धाग्याने त्याला गुंडाळायचा। तर लाल धाग्याने त्याला गुंडाळल्यानंतर तर काय बोलायचं तिथं काय नाही, 5 वेढे मारायचे आणि तो नारळ तिथं अर्पण करायचा। आणि त्यावेळेस तिथं त्यांना सांगायचं, हे दत्तगुरू महाराज, मी ज्याला गुरु असेल, तर ज्याला गुरु असेल, खरंच त्याला गुरु असेल, सत्यकर्म धर्म चालणारा असेल, तर त्यांनी तिथं फक्त एवढंच बोलायचं, गुरु आदेश आहे, दत्तगुरू मला आज्ञा द्या, मला साक्षात जालिंदर नाथांना प्रकट करायचे, त्याच्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो, जर माझ्याकडून चूक भूल काय झाली असेल तर अज्ञानी बालक समजून मला क्षमा करा आणि मला ती आज्ञा द्यावी। आणि तिथं डोकं टेकवायचं आहे। तिथं डोकं टेकवल्यानंतर त्या टायमाला काय होतं, डोकं टेकवल्यानंतर मग त्यांना तो आदेश पोचून जातो। तिथं 11 अगरबत्ती लावायचे दत्तगुरूंना, लक्षात ठेवा। मग तिथं लावलं, तिथं 11 अगरबत्ती, आणि मग यायचे तुम्हाला त्या ठिकाणी। जर तुम्ही अरण्यात असाल, जंगलामध्ये जर तुम्ही असाल काय, तर रान शिवारचा एक दैवत असतो, एक लक्षात ठेवायचं, म्हणजे एक प्रकारचा तो राक्षसच असतो। तर त्याच्या नावाने काय करायचं माहिती आहे का, बाजूला जर तुम्ही तिथं रानात असाल, रानात जर साधण्याला बसत असाल आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं हानी नाही झालं पाहिजे आणि कुठल्या प्रकारची हानी नाही व्हावं म्हणून काय करायचं माहिती आहे का, बाजूला तिथं शिवारातला जो एक राक्षस आहे त्याच्या नावाने एक नारळ, एक अंड ठेवून द्यायचं तिथं। काय, एक नारळ, एक अंड त्याला ठेवून दिलं म्हणजे की एक पिंड त्याला दान केल्यासारखं आहे, म्हणजे एक जीव त्याला दान केल्यासारखं आहे। तर लक्षात ठेवायचं, काय तिथं त्याला ठेवायचा आणि त्याला काय करायचं, ते ठेवल्यानंतर तिथं ठेवायचं आणि त्याला सांगायचं, बाबा अशा विधीला मी इथं बसतोय, मला तुझा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे म्हणून हा तुझा मानपान घे। मग त्याला ते एक अंड ठेवायचं आणि काही आहेत ते विधी तिथं जे करताय तुम्ही त्याला सांगायचं आणि एक श्रीफळ तिथं ठेवून द्यायचं आणि त्यांना सिंदूर लावायचं आणि एक हिरवं निंबू ठेवायचं त्याला
तिथे एक हिरवं निंबू ठेवायचं आणि ते ठेवल्यानंतरून ते लांब ठेवायचं, तिकडं लांब अरण्यात बाजूला ते ठेवायचं. म्हणजे मी त्या साधण्याला बसतोय, तुम्हाला कुठल्या प्रकारचं हानी नाही झालं पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचं त्रास नाही झाला पाहिजे म्हणून त्याला त्याचा तो मान देऊन टाकायचा. त्याच्यासंग तो राक्षस असल्यामुळे त्याला थोडीशी दारू लागते, तो दारू पण त्याला देऊन टाकायचं एका ग्लासमध्ये तिथे. ठीक आहे. आणि तो ठेवून दिल्यानंतर तिथं त्याला एक तंबाखूचा विडा असतो तो द्यायचा, चुना वगैरे मळून त्याला द्यायचा आणि त्याला सांगायचं की इथं मला कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे, त्याच्यामुळे हा तुझा मानपान घे आणि माझ्या यज्ञामध्ये किंवा माझ्या ह्याच्यामध्ये तुझी कुठलीच प्रकारची ताकद येऊन मला त्रास दिला नाही पाहिजे असं त्याला सांगितल्यानंतरून मग तो काय करतो माहिती आहे का, त्याची आज्ञा घेतल्यामुळं तो नियमाने कर्माने धर्माने चालणारे आहेत. प्रत्येक देवी दैवत कर्मधर्माने चालतात. मग तो ऐकतो. मग तुम्ही काय करायचं, तिथं यज्ञकुंड बनवायचा, त्या झाडापासून लांब 7 फूट 11 फूट लांब यज्ञकुंड बनवायचा. यज्ञकुंड बनवल्यानंतरून तिथं ज्यावेळेस यज्ञकुंड तुम्ही बनवताय, मातीचाच बनवा किंवा विटाचा बनवा, यज्ञकुंड बनवा, तर 4 दिशा त्या यज्ञकुंडाला असलं पाहिजे. उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण असे 4 दिशा त्याला असलं पाहिजे. आणि 4 घट घ्यायचे, 5 घट घ्यायचे, 5 घटमध्ये हळकून सुपारी टाकायचा आणि 1 रुपया प्रत्येक ह्याच्यात. पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये दुर्वा टाकायचा, अत्तर टाकायचं, त्याच्यामध्ये गुलाब पाणी त्याच्यात टाकायचा, प्रत्येकमध्ये फूल टाकायचा आणि त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं गंगे मात्याला. पाणी टाकल्यानंतर नारळाला लाल धागा जो भेटतो तो असा गुंढळायचा 5 वेळे त्या गोल मडक्याला गुंढायचा आणि त्या मडक्याला 5 टिके लावून द्यायचे. सांसारिक तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल, संसारात राहून तुम्हाला जर साधना करायची असेल तर तो जो घट आहे त्या घटाला हळदी कुंकाचे 5 रेष वाढायचे आहेत. हळदी कुंकू लक्षात ठेवा, जसं माझ्या कपड्याला टिळ्या लावलेल्या आहेत त्याच पद्धतीने टिळ्या लावायचे हळदी कुंकूचे 5. संसारात राहून जर तुम्हाला प्राप्ती करायची असेल तर, आणि तुम्ही जर संसारात नाही आणि तुम्ही वैराग्य जीवनमध्ये आहेत, काय फक्त साधना आणि भक्ती, लग्नाशी काही तुमचं घेणं देणं नाही किंवा काय नाही, तर त्यांनी काय करायचं तिथं लक्षात ठेवा, त्यांनी शेंदूर लावायचा आहे. शेंदूर लावू शकतो तो किंवा भस्म लावू शकतो तो. 5 ठीक आहे सरळ. आणि तो त्या यज्ञकुंडाच्या 4 कोपऱ्याला ठेवायचा आहे. 4 घट 4 कोपऱ्याला ठेवायचा आहे. आणि तो जो घट आहे तो खाली खड्डा खंदून तो ठेवायचा आहे की जेणेकरून फक्त नारळ वरती दिसेल, नारळाची शेंडी जी आहे ती फक्त वर दिसेल, असा तो 4 कोपऱ्याला खड्डा करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तो खाली घट तो गाडायचा आणि ठेवायचा आणि 4 कोपऱ्याला 4 खड्डे खंदून यज्ञाच्या तो घट खाली गाडायचा. त्याच्यानंतर समोर जो आहे आपण बसणार आहे तिथं आपल्या समोर तिथे यज्ञाच्या समोर तो तिथं गाडून टाकायचा. गाडून टाकल्यानंतर नारळाची फक्त एवढी शेंडी वरती दिसेल ते ठेवायचं, का की तुम्हाला त्या शेंडींवरती जलधारा पाणी सोडायचे तुम्हाला साधण्याला बसताना, लक्षात ठेवायचे. ह्याच्यामध्ये साधना तुम्ही त्रिकालसुद्धा करू शकता. त्रिकाल साधना केल्यानंतर तुम्हाला भूत भविष्य वर्तमान काळ सर्वच गोष्टीचं तुम्हाला ज्ञान मिळणार. आणि भूत भविष्य वर्तमान काळात सुद्धा तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही, लक्षात ठेवा. तर ते तुम्हाला ते करायच्यात, ते घट तिथं ठेवायचे. तर घट ते तिथं ठेवल्यानंतर तुम्हाला त्या हवन कुंड आहे तिथं, हवन कुंडामध्ये तिथं ज्यावेळेस तुम्ही ते खाली हवन कुंड तुम्ही बनवलं आहे पूर्ण आणि खाली जी धरती माता आहे तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे, त्या हवन कुंडाच्या आतमध्ये एक खड्डा खंदायचा आहे. त्या हवन कुंडाच्या आतमध्ये खड्डा खंदून धरती मात्याला एक वटी भरण 11 रुपये दक्षिणा आणि 1 नारळ, गजरा आणि तिचं 16 सिंगार त्या हवन कुंडाच्या आतमध्ये जो माती आहे ती धरती मातेला द्यायचं आहे. आणि धरती मातेला म्हणायचं, हे धरती माता, गुरु आदेशानुसार मी अमुक यज्ञ करतोय, त्या यज्ञ माझं सफल व्हावं असं
मला आशीर्वाद प्रदान कर असं बोलू शकता. किंवा हे माते गुरु आदेशानुसार मी यज्ञ करतो आहे, त्या यज्ञासाठी तुम्ही मला सहाय्य करा. मग ते धरती मातेला खाली दिल्यानंतरून मग वरून तिथं माती टाकायची आणि त्याच्यावरती मातीने ते खालचं झाकून घ्यायचं. त्याच्यात 11 रुपये वगैरे काय ठेवलेलं असेल ते सर्व त्याच्यात झाकून घ्यायचं. झाकून घेतल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, वरती यज्ञ पेटवायचं आहे. मग तिथं तुम्ही गौऱ्यांचं पुराण शनी गौऱ्यांचं फक्त यज्ञ केलं तरी चालेल किंवा 5 प्रकारच्या फळांचं यज्ञ केलं तरी चालेल. यज्ञामध्ये तुम्हाला वडाचं लाकूड वापरायचं नाही आहे, पिंपळाचं लाकूड तुम्हाला वापरायचं नाही आहे, औदुंबराचं लाकूड तुम्हाला वापरायचं नाही आहे, बेलाचं लाकूड तुम्हाला त्याच्यात वापरायचं नाही आहे. ठीक आहे. बाकीचं तुम्ही 5 प्रकारची जी फळं आहेत त्याची लाकडं तुम्ही वापरू शकता. पेरूची लाकडं तुम्ही वापरू शकता, डाळिंबाची लाकडं तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. तुम्हाला त्याच्यामध्ये बाभळीचे पण तुम्ही लाकडं वापरू शकता जर तुम्हाला बाभळीचे वापरायचे असतील तर. बाभळीचे वापरल्यानंतरून तुम्हाला त्याच्यामध्ये अघोरी जी पण आहे दिव्यशक्ती ती प्राप्ती होणार. अघोरी पण त्यांच्यामध्ये जी आहे. त्रिकाल जर साधनं तुम्ही करताय, त्रिकाल म्हणजे कसं, एक तुम्ही करताय ब्रह्मपाऱ्यामध्ये 3 ते 6च्या सुमारात किंवा 3 ते 5 करताय तुम्ही किंवा 3 ते 6 करताय, हा तुमचं वैयक्तिक. पण त्या काळामध्ये जे तुम्ही हवन यज्ञ वगैरे करणार तो फक्त तास नमूद करायचा आहे तुम्हाला, किंवा किती जप करायचे, मी इतका जप करतो, मी एवढं जप करतो, ते तुम्हाला नाही पाहिजे. का की ज्या देवाची आपण भक्ती करतो किंवा ज्या नाथांची जालिंदर नाथांची आपण भक्ती करतो त्याचं मोजून तुम्ही कोणाला दाखवणार आहे, काय सांगणार आहे? तुम्हाला दाखवायचं आहे का नाथांना, किंवा नाथांना तुम्हाला सांगायचं आहे का देवा तुझ्यासाठी मी इतके 1000 जप केले, त्याच्यामुळं मोजायचं नाही. तर त्याच्यात फक्त तास तुम्हाला ठेवायचं आहे. पाठ 3ला तुम्ही करताय तर तुम्ही 4 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत हवन कुंड चालूच असलं पाहिजे, त्याच्यामध्ये आहुती चालूच असली पाहिजे. तर त्या आहुती पण त्याच्यामध्ये काय द्यायचं किंवा काय नाही ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. मग त्याच्यात तुम्ही तिथं बसलात, तो ब्रह्मपाऱ्याचा तो पहिला पारा. ठीक आहे. दुसरा पारा की तुम्हाला 9ला बसायचं आहे, 9 ते 12चा. कितीचा? सकाळचा जो 9 आहे 9च्या पुढचा 9 ते 12 वाजेपर्यंत दुसरा पारा. 12ला आरती झालीच पाहिजे. मग तिथं आरती करताना तिथं तुम्ही दत्तगुरूची आणि फक्त जालिंदर नाथाची हे 2 आरती तुम्ही करू शकता. मग तुम्ही आरती करू शकता किंवा त्यांच्या ज्याला आरती येत नाही किंवा काय नाही त्यांनी तिथं फक्त श्री गुरुदेव दत्त बोललं तरी चालेल, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोललं तरी चालेल, दत्त गुरु आदेश अलख निरंजन बोललं तरी चालेल, गुरु आदेश अलख निरंजन बोललं तरी चालेल. मग तिथं तुम्हाला दत्तगुरूंचं झाल्यानंतर जालिंदर नाथाचं तुम्ही आरती करा. ज्याला आरती करायचं त्याला आरती करा, ज्याला आरती येत नसेल किंवा काय करत नसेल त्यांनी फक्त नामस्मरण करावे त्या टायमाला. ठीक आहे. आणि काय करायचं त्या टायमाला, त्रिकाल यज्ञकुंडामध्ये तुम्हाला बसायचं असेल तर मग सकाळी 9 ते 12 ते झाला दुपारचा पारा. ठीक आहे. आणि तिसरा जो पारा असेल त्रिकालचा तो असणार संध्याकाळी 6 ते 9चा. कितीचा? 6 ते 9चा पारा. मग तुम्ही 6 ते 8 वाजेपर्यंत बसा किंवा 6 ते 7 वाजेपर्यंत बसा. तुम्ही एक तो टाईम फिक्स ठेवायचा, एक तर 1 तासाचा ठेवायचा किंवा 2 तासाचा ठेवायचा किंवा 3 तासाचा. 3 तासाचं ठेवलं तर एकदम खतरनाक प्राप्ती. का की 3 तासामध्ये पूर्ण असं एवढं खतरनाक त्याच्यामध्ये ध्यान स्थितीमध्ये आपण निघून जातो की त्याचा हिशोब नाही. ठीक आहे. तर त्या पद्धतीने करून घ्यायचा. तर त्या होमामध्ये टाकायचं आहे काय काय तुम्हाला, काय तर तुम्हाला आता होमामध्ये सर्वात महत्त्वाचे की होम यज्ञ तुम्ही जे करताना तुम्हाला जालिंदर नाथाला तुम्हाला अर्पण काय करायचे किंवा काय नाही तर हे ध्यानपूर्वक तुम्ही ऐका. तर ह्याच्यामध्ये पंचमेवा तुम्ही घेतलं त्यांना अर्पण केलं तरी चालतं. पंचमेवामध्ये 5 प्रकारची फळं वगैरे ते सर्व असतात पंचमेवामध्ये. काय हे तुम्ही त्याच्यात हवनकुंडामध्ये अर्पण केलं तरी चालतं. दुसरी गोष्ट की त्या हवनकुंडाच्या शेजारी तुम्हाला करायचे काय काय ते पण लक्षात घ्या. की तुम्हाला हवनकुंडाच्या वरती बाजूला 3 नागिनीचे पानं म्हणजे कोपऱ्यांना
समजायचं हे चौरस कोपरा आहे, तर त्या कोपऱ्यांना चारही कोपऱ्यांना 3 एके 3 3 2 6 3 त्रिक 9 3 चोक 12, तर तुम्हाला 12 दिवे तिथं लावायच्यात. 12 दिवे तिथं लावायचे तुम्हाला वरती त्या कोपऱ्यांना. त्या कोपऱ्यांना 12 दिवे लावल्यानंतरून 12 13 14 15 16, ठीक आहे. बरं 16 म्हणजे 4 कोपऱ्याला लावायचा तो, म्हणजे 16 होतो. लक्षात ठेवायचं. 4 कोपऱ्याला 4 दिवे यज्ञाच्या, 4 कोपऱ्याला 4 दिवे, वरून तर खालपर्यंत तर होऊनच जातात ते. तर अशा पद्धतीने मग काय करायचं माहिती का, ते 16 दिवे तिथं 12 13 14 15 16, हां बरोबर 16 दिवे होतात. 16 दिवे तिथं झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला लक्षात घ्या की त्या दिवेच्या समोर तुम्हाला पानाचे विडे ठेवायचे आहेत. काय ठेवायचे आहेत? पानांचे विडे. त्याच्यावरती हळद कुंकू सुपारी ठेवायची आहे तुम्हाला. हळद कुंकू सुपारी आणि एक हळकुंड असं प्रत्येक पानावरती ठेवायचे. म्हणजे अशा 16 पानांवरती तुम्हाला ठेवायचे. त्याच्यामध्ये ठेवल्यानंतरून तिथं करायचं आहे काय, तिथं ज्यावेळेस तुम्ही ठेवल्यानंतरून मग तिथं आहुतीसाठी तुम्हाला घ्यायचं काय, तुम्हाला फक्त तूपच त्यांना आहुती करायची असेल, फक्त तुपाचीच आहुती करायची असेल, बाकी कुठलंच आहुती करायची नाही, कुठली सामग्री आणायची किंवा काय नाही. तर त्यांना प्राप्त करताना तर एक लक्षात ठेवा, प्राप्त करताना त्यांनी अनंत प्राप्ती केली होती. अनंत विद्या त्यांच्यामध्ये आहेत. त्यांच्यासारखी विद्या जालिंदरनाथांसारखी विद्या काय गोरक्षनाथ आणि जालिंदरनाथ सोडलं, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ सोडलं तर जालिंदरनाथ एवढी विद्या कुणामध्येच नाही. कानिफनाथांमध्ये सुद्धा एवढी नाही. काही कानिफनाथ तर त्यांचे प्रिय शिष्य तर आहेच, पण लक्षात ठेवा मग तुम्हाला त्याच्यात प्राप्त करताना आहुतीवरती अवलंबून आहे की तुम्हाला सात्विक पाहिजे की तामसिक पाहिजे. काय म्हणजे अघोरी जर तुम्हाला अघोरी सर्व प्रकारची विद्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मोहरीच्या तेलाची तुम्हाला आहुती द्यावा लागेल. एक लक्षात ठेवा. कशाची? मोहरीच्या तेलाची. आणि ज्या साधकाकडं गुरूंनी त्याला चिमटा दिलेला आहे, जालिंदरनाथाचा साक्षात चिमटा. काय आता लोक काय करतात, ते लोक 9 चिमटे लावतात ते, पण मी काय 9 चिमटे 9 आता चिमटा असतो, चिमट्याला 9 कडी लावतात ते. काय तुम्ही जर जुनं ग्रंथातले त्यांचे जर बघसाल तर त्यांच्या चिमट्याला फक्त एकच कडी तुम्हाला दिसेल. 9 चिमट्या तर हे लोक लावायला लागले. त्याच्यामुळे 9 कड्यांना मी तसं मान्यता देत नाही. ठीक आहे. ज्या साधकाला ज्या पद्धतीने जशी कडी दिली असेल किंवा काय का कडीचं ज्ञान वेगळं आहे. कडीचं जे ज्ञान आहे ते रहस्यमय आहे. त्याच्यामुळे त्याच्या पात्रतानुसार कडी त्याच्यामध्ये चढवली जात असते. कडीचं वेगळं रहस्य. त्याच्यामुळं ते काय मी तुम्हाला सांगत नाही, फक्त विधी करायचे ते सांगतो. मग त्याच्यामध्ये एक त्रिशूल ठेवायचा. यज्ञमध्ये एका कोपऱ्याला उभा एक त्रिशूल ठेवायचा आणि एका कडेला एक चिमटा ठेवायचा आणि एका बाजूला त्याच्या गुरूंनी त्याला कमुंडल दिला असेल तर कमुंडल ठेवायचा आणि एका बाजूला जे त्यांचं भिक्षापात्र आहे ते भिक्षापात्र ठेवायचा. लक्षात घ्या. आणि जर त्या साधकाला झुळी दिली असेल तर एका बाजूला ती झुळी ठेवायची तिथं जालिंदरनाथाची. आता तुम्हाला त्या झुळीचं ज्ञान आहे की नाही ते माहिती नाही, का की चिमटा आणि झुळी दिव्य मंत्रांनी भरून द्यावा लागते. कमुंडल वगैरे सर्व भिक्षापात्र, का की ते भिक्षापात्राचं रहस्य वेगळं आहे. त्याच्यामुळे मी आजपर्यंत माझ्या कुठल्या शिष्याला मी भिक्षापात्र दिलं नाही. भिक्षापात्र म्हणजे वैराग्याचं पात्रता आहे. लक्षात ठेवा की त्याला अजन्म फक्त जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत भिक्षा मागूनच खावं लागेल. त्या भिक्षापात्राचं हे महत्त्व आहे. जर तुम्हाला जर अल्पबुद्धीसारखं भिक्षापात्र दिलं असेल तर तिथं ठेवावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्या टायमाला ते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तिथं ठेवल्यानंतर मग तुम्हाला प्राप्ती कशी कुठल्या रूपात त्यांना करायची, अघोर रूपात तुम्हाला प्राप्ती करायची की सात्विक रूपात तुम्हाला प्राप्त करायचे त्यांना, हे गोष्टी तुम्हाला ठरवायचे. समजलं की नाही. फक्त तुपाची आहुती दिली तर त्यांच्यामध्ये सर्व जे पण आहे त्यांचं रूप काय म्हणजे जे कोमल स्वरूप आहे ते सर्व ते तुम्हाला भेटेल. आणि जर त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ह्याची आहुती दिली मोहरीच्या तेलाची तर त्यांचं अघोर रूप
जो लेधातला जो रूप होता, अघोर रूप, एकदम क्रोधित, अघोर शक्ती, अघोर अफाट, तो लेधातला रूप तुम्हाला त्याची रूपाची प्राप्ती होईल. ज्यावेळेस तुम्ही तुपाची ती प्राप्ती करसाल, मग त्यावेळेस तुम्हाला त्याचं जे आहे यज्ञकुंडातनं ज्यावेळेस ते बाळ निघालेलं होतं, तुम्हाला ते 14-15 वर्षाचं, 16-17 वर्षाचं झालेलं बाळाची विद्या तुम्हाला ती प्राप्त होणार. लक्षात ठेवा. काय? आणि ज्यावेळेस तुम्हाला की प्रपंचात राहून तुम्हाला करायचं असेल, प्रपंचात राहून जर तुम्हाला किंवा प्रपंचामध्ये वगैरे तुम्हाला राहून वगैरे जर तुम्हाला ते विद्या प्राप्त करायची असेल, त्यांचं ते रूप प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का? हळकुंड आणि सुपारी, हळकुंड आणि सुपारी ह्या दोन्हीचा आहुती त्याच्यामध्ये द्यावा लागन. तुपासहित, तूप आणि हळकुंड सुपारी. लक्षात ठेवा. हळकुंड सुपारी हे जोडीने द्यायचं. त्याचं महत्त्व लय मोठं आहे. काय त्याचं तुम्हाला ते ज्ञान कुणी सांगितलं का नाही त्याचं महत्त्व मला माहिती नाही, पण सांगतोय तुम्हाला. तर त्या टायमाला मग त्या पद्धतीने तुम्हाला, मग तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या रूपात आणि कशा रूपामध्ये प्राप्ती करायची, कसं त्यांना प्राप्त करायचे, प्रकट करून घ्यायचे घन रूपात. मग ते तुम्हाला काय करायचं, तो यज्ञ एकदा प्राप्तीला तुम्ही बसलात तर जोपर्यंत जालिंदरनाथ घन रूपात प्रकट नाही होत तोपर्यंत तुम्हाला ते विधिविधान करावं लागेल. मग तुम्ही त्रिकाल बसा किंवा एक टाईम तुम्ही बसा. काय? पण माझं एक तुम्हाला सांगणं आहे, त्यांना जर खरं प्राप्ती करायचं असेल किंवा काय करायचं असेल, तुमचा जीव कुठंच गुंतलेला नसला पाहिजे. तुमचा जीव तुम्ही म्हणता की नाही मला हे करायचं, मला ते काम आहे, मला हे काम आहे, फलानं बिलन असलं अजिबात जमणार नाही. त्या होम हवन यज्ञ करायचं. होम हवन यज्ञ झाल्यानंतर तुम्हाला फक्त ध्यानस्थ बसायचं आहे. आणि ध्यानस्थ बसायचे तर कुठं माहिती आहे का? जो समोर औदुंबराचं झाड आहे तिथं तुम्हाला ध्यानस्थ बसायचं आहे. तुम्ही म्हणता की नाही माझं ही ड्युटी मी ते ड्युटी करून येईन, मी किंवा ती ड्युटी मी ती ड्युटी करून येईन, जमणार नाही तुम्हाला. मग तुम्ही त्या औदुंबराच्या झाडाखाली तिथं सफर बांधून राहा, नाही तर काही करून राहा. जर खरी प्राप्ती करायची असेल, कुठली प्राप्ती अशी सहज मिळत नाही. मग त्या काळावधीमध्ये तुम्ही साधना करत असताना ज्यांनी खरंच साधना केली, खरंच त्याला प्राप्ती आहे, खरंच त्याला प्राप्ती आहे. जालिंदरनाथानं त्याला खरंच, जालिंदरनाथाची त्याला कृपादृष्टी आहे. त्याला 3.25 महिन्यामध्ये घन रूपामध्ये पूर्णपणे प्राप्ती होते की ते साक्षात त्याच्याशी बोलू शकतात. मग त्याला अंगात वगैरे घेण्याची काय गरज येणार नाही, तिथंच समोर प्रकट होतील घन रूपामध्ये. ही गोष्ट साधकांनी लक्षात ठेवावे. पण जालिंदरनाथ प्रकट झाल्यानंतरून तुम्ही मूर्छित अवस्थेत जाणार. मूर्छित अवस्थेत गेल्यानंतरून तुम्हाला गुरु असा भक्कम असणं गरजेचा आहे तुमचा स्वतःचा, की तुम्हाला मूर्छित अवस्थेतनं बाहेर काढता येणं. नाही तर मूर्छित अवस्थेत गेल्यानंतरून तुम्ही कायमस्वरूपी कोमाच्या स्थितीत पण जासाल. लोकांना असं वाटेल की नाही ना आता हे शरीर तो मेला म्हणून. तसं नसतं. तो समाधी स्थितीत गेलेला असतो. त्यावेळेस त्यानं त्याचं जीव आत्माला ज्ञान भेटत असतो आणि तो असं समजायचं की त्याच्या शरीराच्याच आतमध्ये तो असतो, पण तो वेगळ्या स्थितीत वेगळ्या ठिकाणी असतो. त्याला साक्षात दिव्य ज्ञान त्याला भेटत असतं. तर त्यावेळेस तो मूर्छित अवस्थेमध्ये असतो. काय? आणि त्या गुरुमध्ये हे ज्ञान असणं गरजेचं आहे की बाबा आपल्या शिष्याचं जीव आत्माचं आणि साक्षात जालिंदरनाथांचा संभाषण चालू आहे किंवा त्याचं ज्ञान देणं त्यांना चालू आहे किंवा ते प्रकट होतं, ते ह्या गोष्टी त्या साधकाला कळणं गरजेचं आहे, त्या गुरूंना. त्याच्यामुळं ध्यानपूर्वक ऐका. हे करताना हे विधान एकदम ओरिजिनल, एकदम खतरनाक आहे. मी ह्याच्यात मंत्र ह्याच्यासाठी देत नाही का की जे मंत्र असणार माझे दिव्य ओरिजिनल मंत्र असणार आहेत हे जालिंदरनाथाचे. पण ह्याच मंत्रांवरती तुम्हाला कुणी पण कुठल्या पण विधीला कशा पण काही पण चुकीचं काही गोष्टी करायला लावतील. आणि हे मंत्र काय साधेसुधे माझ्याकडचे नाही आहेत, ते साक्षात भगवंताचे आहेत. त्याच्यामुळं हे मंत्र दानमध्ये कर्मफळ व पात्रता बघूनच मी देतो. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये अंगामध्ये सावरी असेल त्यांनी अशी विधी मांडून त्यांना घन रूपामध्ये प्राप्त करण्याचं बघा. आणि जर कोणी साधक असेल किंवा काय असेल त्याच्या अंगामध्ये जालिंदरनाथ वगैरे येत असेल, त्यांनी जर ही विधी मांडली तर लक्षात ठेवायचा
की आपण ह्या जन्मात आपल्याकडनं जे पण पातक वगैरे काय घडलेलं आहे ते सर्व पहिलं ते नाहीसे करतात. शरीराला भयंकरच्या भयंकर वेदना चालू होतील. एकदम शरीर पूर्ण आताटाता करून पूर्ण तुमचं शरीर जे मनुष्याचं जे सुरुवातीचा जो देह तो नष्ट होऊन जातो आणि जो देह जो भेटतो तो पवित्र आणि दिव्य देह भेटतो. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ना जी ऊर्जा असते प्रचंड प्रमाणात शरीरामध्ये उतरते. भयंकर प्रमाणामध्ये गरम होणं, शरीर ऊर्जा प्रमाण होणं, छातीचे ठोके खतरनाक प्रमाणात वाढणं, शरीर उचल की फेक झाल्यासारखं होणं, पूर्ण शरीरामध्ये आंग पेटणं, डोळ्यातनं जाळ निघाल्यासारखं होणं आणि बसल्या ठिकाणी गर चक्कर आल्यासारखं होणं. आत्ताच पडतो की आत्ताच जातो की आत्ताच मरतो की काय अशी स्थिती होते. त्या टायमाला सुद्धाही आपलं विधिविधानामधून हालायचं नाही, घाबरायचं नाही, तसं सांगायचं. आणि ते समोर प्रकट होताना इतक्या भयंकर स्वरूपामध्ये दिव्य त्यांचं दर्शन राहील किंवा काय राहील, फक्त ते दिव्य त्यांचं रूप बघून तिथं जाग्यावरती तुम्ही मेले नाही पाहिजे. ही गोष्ट कधी पण ध्यानात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीने जालिंदरनाथाची तुम्ही प्राप्ती करू शकता, त्यांची साधना करू शकता. बस एवढं मला सांगितलेलं आहे विधिविधान. पण त्या विधिविधान तुम्ही तुमच्या गुरुच्या सानिध्यात केलं तरी ठीक आहे. आणि तुम्हाला स्वतःला जाऊन करायचं असेल तर स्वतःचा जीव स्वतःच्याच मुठीत घेऊन त्यांनी ते कार्य करावं. ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा. आणि या साधण्यामध्ये किंवा ही साधना मी जे सांगितलं आहे, ही साधना तुम्ही जाऊन स्वतः करताय. तिथं काय करताय, तिथं तुम्हाला काय कमी जास्त झालं अज्ञानापणा, तुम्ही त्या साधनासाठी बघू काय करतंय, काय होते काय नाही, त्या महाराजांनी सांगितलं जाऊन बघून करू. जर तुम्ही टिंगल मस्करी वारी जरी तुम्ही तिथं करायला जात असाल, त्याची कर्माची फळं पण भोगायला तुम्ही तयार राहा. आणि तुम्हाला जर त्या दरम्यानमध्ये काय झालं तर मी किंवा माझं चॅनल जबाबदार राहणार नाही. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुम्हाला खरंच प्राप्ती करायची असेल तर त्या जालिंदरनाथाप्रती अशी स्वतःची भावना ठेवा की माझं तन मन देह त्या नाथालाच अर्पण केलेलं आहे मी. अंतरप्राप्तीला बसा. ठीक आहे. ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश, नवनाथ गुरुजी कुरु आदेश, अलग पुरुष निरंजन करू आदेश. चला इथंच माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो.